नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सर्वांसाठी एक महत्त्वपूर्ण जाहिरात प्रकाशित झाली. मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या अंतर्गत वाहन चालक या पदासंदर्भाची सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली. म्हणजेच ड्रायव्हर या पदासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित झाली. यामध्ये मुंबईमध्ये काही जागा आहेत, त्यानंतर नागपूर खंडपीठाच्या अंतर्गत काही जागा आहेत, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठाच्या अंतर्गत काही जागा आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वाहन चालक या पदासाठी कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, पात्रता काय असेल, परीक्षा पॅटर्न काय असेल, म्हणजे तुमची निवड कशा प्रकारे होणार आहे, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या पदासाठी तुमचं प्रोसेस काय असेल, म्हणजे कशा प्रकारे तुमची निवड प्रोसेस असणार आहे, फॉर्म कशा पद्धतीने तुम्ही भरणार, एकूण जागा किती आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतर तुम्हाला वाहन चालक असेल किंवा इतर काही महत्त्वपूर्ण पदे असतील तर त्या पदाची तुम्ही तयारी कशा पद्धतीने करणार, तर ते डेली लेक्चर लाईव्ह सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला फॉर्म भरत असताना काही अडचण येत असेल किंवा उच्च न्यायालयाच्या अंतर्गत वाहन चालक या ग्रुपमध्ये जर तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. परत एकदा नंबर या ठिकाणी नोट डाऊन करा, 99 21 273 558. तर या ठिकाणी आपण सविस्तर जाहिरात पाहूया. तर मुंबई उच्च न्यायालय मुंबई तसेच नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवरील वाहन चालक या पदाकरता उमेदवाराची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी 2 वर्षाकरता, म्हणजे आता 2 प्रकारची ही जाहिरात असेल. म्हणजे एक आहे डायरेक्टली तुमची निवड होईल, म्हणजे तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होईल, त्यानंतर तुमची 2 वर्षाची एक वेटिंग यादी या ठिकाणी तयार केली जाणार आहे. आता यामध्ये पहा, यासाठी कोणकोणते पात्रता लागणार आहे आणि कशा प्रकारची प्रोसेस असेल, एकूण जागा किती आहेत, त्यासाठी सविस्तरपणे आपण समजून घेऊया. तर या ठिकाणी पहा, पद आहे वाहन चालक. मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत एकूण 26 पदासंदर्भाची ही जाहिरात आहे. म्हणजे एकूण रिक्त पदे किती आहेत, तर 26 पदे रिक्त आहेत आणि एकूण निवड यादी 26 विद्यार्थ्याची केली जाणार आहे. म्हणजे प्रत्यक्षात ज्यावेळेस तुम्ही आता फॉर्म भरणार आहेत, जर पहिले 26 विद्यार्थ्याची या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला नियुक्ती दिली जाईल, त्यानंतर 7 विद्यार्थ्याची या ठिकाणी वेटिंग लिस्ट तयार केली जाईल. म्हणजे 26 जागा आहेत वेटिंगचे, या ठिकाणी 2 वर्षामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी घेतलं जाईल मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत. त्यानंतर नागपूर खंडपीठाच्या अंतर्गत एकूण 5 जागा आहेत, डायरेक्टली निवड केली जाणार आहे आणि वेटिंगसाठी 1 विद्यार्थी असेल. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाच्या अंतर्गत एकूण 6 जागा समजा या ठिकाणी रिक्त आहेत. निवड यादी 6 जणांची केली जाईल आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी 2 जणांची केली जाईल. आणि यासाठी पगार काय असेल, तर S10 म्हणजेच पहिला जो पगार असेल तर तुमचा पहिला पगार हा 45,000 असणार आहे. S10 या ठिकाणी सॅलरी असेल 29,200 ते 92,300 याप्रमाणे हा S10 स्केल असेल. म्हणजे तुमचा पहिला पगार हा 45 ते 50,000च्या दरम्यान असणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक मोठी संधी असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर पात्रता काय, तर पात्रता आहे की कमीत कमी हा विद्यार्थी 10वी पास असावा. 10वी पास असेल तर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरता येईल. त्यासोबतच तुम्हाला मराठी वाचता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. हिंदी तुम्हाला वाचता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. आता त्यानंतर वयोमर्यादा, म्हणजे कोणत्या वयोमर्यादापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, तर जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्ही 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. 21 वर्ष कंप्लीट पाहिजे, 21 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. म्हणजे 21 वर्षापर्यंत, म्हणजे 21 वर्ष झाले की तो तुम्ही फॉर्म भरू शकता. 18 वर्ष नाही तर तुमचे 21 वर्ष कंप्लीट पाहिजे. त्यानंतर जर तुम्ही कास्टमधून असाल तर 43 वर्षापर्यंत या ठिकाणी उमेदवार फॉर्म भरू शकतात. त्यानंतर जर तुम्ही न्यायालयीन कर्मचारी असाल तर तुम्हाला वयाची अट नाही, तर तुम्ही कधीही फॉर्म भरू शकता. म्हणजे तुमचं जर 35 46 50 55 जरी वर्ष असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, तुमच्याकडं LMVचं लायसन पाहिजे. हलके मोटार वाहन या ठिकाणी तुमच्याकडं परवाना पाहिजे, म्हणजे ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे हलके मोटार वाहन चालक तुमच्याकडे असले पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे हेवी लायसन नसेल तरी चालेल, LMV लायसन असेल तरी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाची 5वी अट आहे की उमेदवार किमान 3 वर्ष तुमच्याकडं ड्रायव्हिंगचा अनुभव असणं गरजेचं आहे. हा ड्रायव्हिंगचा अनुभव कशा प्रकारे असणं गरजेचं आहे, त्याचा फॉर्मॅट काय असणार आहे, या संदर्भात सुद्धा आपण डिटेल्समध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ करूया. त्यामुळे तुम्ही आपल्यासोबत जोडून राहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या अनुभव प्रमाणपत्राचा जर तुम्हाला जर फॉर्मॅट हवा असेल तर 99 21
21-273-558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. व्हॉट्सअप मेसेज करत असताना हायकोर्ट जे काही ड्रायव्हर भरती आहे तर त्या ड्रायव्हर भरतीचा फॉर्मॅट किंवा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असा मेसेज करा, जेणेकरून तुम्हाला मला ते सेंड करता येईल. त्यानंतर तुमचं जे रेकॉर्ड असेल म्हणजे 3 वर्षाकडे तुमचं जर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर त्यामध्ये तुमचं पूर्ण कार्यकाळ रेकॉर्डचा कसा असावा, स्वच्छ असावा, म्हणजे तुम्ही ऍक्सिडेंट वगैरे झालेला नसावा. त्यानंतर उमेदवार मोटर वाहनाची देखभाल व दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आता तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर ते 4 व्हीलरचं तुमच्याकडे अद्ययावत ज्ञान असावं, म्हणजे ते गाडी कशा प्रकारे दुरुस्ती केली जाते, काय नेमकं प्रोसेस असते ते तुम्हाला तुमच्याकडे ज्ञान असणं गरजेचं आहे. उमेदवारास संबंधित मुंबई, नागपूर, औरंगाबाद शहराची स्वाभाविक रचना तुम्हाला माहीत असावी, म्हणजे तुम्ही आता ड्रायव्हर म्हणून काम करणार आहेत, म्हणजे मोठ्या जे असेल किंवा हायकोर्टचे जे काही PDG असतील त्यांची तुम्ही ड्रायव्हर म्हणून काम करणार आहेत, तर त्या शहराची तुम्हाला या ठिकाणी रस्ते असतील, त्यांची स्वभाव रचना असेल, संपूर्ण तुम्हाला स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि निर्व्यसनी असावा. आता दुसऱ्या पात्र उमेदवाराच्या कोणकोणत्या दुसऱ्या अटी आहेत, तो भारताचा नागरिक असावा, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, त्याचे चारित्र्य व वर्तणूक चांगली असावी, तो करार करण्यास सक्षम असावा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला कोणत्याही परीक्षेने बॅन केलेलं नसावं. त्यानंतर तुमच्यावर फौजदारी गुन्हा नसावा किंवा फौजदारी गुन्ह्यासंदर्भात कोणताही खटला तुमच्या न्यायालयामध्ये तुमच्या नावावर नसावा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पती पत्नीची संख्या फक्त एकापेक्षा जास्त नसावी, म्हणजे जर तुमची जर 2 पत्नी असतील तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला फक्त एकच पत्नी असावी अशा प्रकारची या ठिकाणी अट आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला देणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला 28 मार्च 2005 नंतर 2च्या वर अपत्य नसलं पाहिजे तरच तुम्हाला या ठिकाणी पात्र असणार आहेत. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत असताना तुम्हाला 1000 रुपयाचं फीस पेमेंट या ठिकाणी करणं गरजेचं आहे, ते तुम्हाला वापस केलं जाणार नाही. त्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म तुम्ही SBI कलेक्टच्या द्वारे तुम्ही करू शकता. कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करणार त्यावर आपण डिटेल्समध्ये एक व्हिडिओ अपलोड करूया, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर हा अर्ज सादर करत असताना तुम्हाला bombay-high-court.nic.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. ही संकेतस्थळाची लिंक किंवा ही वेबसाईट आपण आपल्या जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्या ग्रुपवर सेंड करणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. वाहन चालक या नावाने आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. जर व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल, आपल्या मित्रांना जर जॉईन करायचं असेल तर 99-21-273-558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याच्या ज्या काही महत्त्वपूर्ण तारखा आहेत तर त्या तारखा या ठिकाणी लक्षात ठेवा. 15/12/2025 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरुवात होणार आहेत. सकाळी 11 वाजतापासून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता 15/12/2025 आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे 5/1/2026, म्हणजे 5 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला bombay-high-court.nic.in या संकेतस्थळावर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या खंडपीठात अर्ज करता तर त्या खंडपीठामध्येच या ठिकाणी तुमची 5 वर्ष नोकरी असणार आहे, त्यामुळे तुम्हाला बदली मिळणार नाही. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सबमिट करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सबमिट करून तुमच्याकडेच तो फॉर्म तुम्हाला ठेवायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल त्यावेळेस तुमचे मूळ जे काही डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला आता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरल्यानंतर कसल्याही प्रकारचा फॉर्म तुम्हाला हायकोर्टाला पोस्टाने पाठवणं गरजेचं नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, आता तुमची निवड कशा पद्धतीने केली जाणार आहे तर तुमची लेखी परीक्षा होईल 20 गुणाची. उत्तीर्णसाठी तुम्हाला 7 मार्क असणं गरजेचं आहे. तुम्हाला या ठिकाणी लेखी परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न असतील, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी तुमचे प्रश्न असतील 20, तर त्यामध्ये तुमची वाहनाची देखभाल, किरकोळ दुरुस्ती विषयक ज्ञान तुम्हाला विचारलं जाईल. त्यानंतर मुंबई, नागपूर, औरंगाबाद विषयी जे काही शहर आहे तर त्याविषयी माहिती विचारलं जाईल आणि सामान्य ज्ञान असतील. या संदर्भात डिटेल्समध्ये आपण एक कोर्स अपडेट करणार आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं डिजिटल जे की हे आपले प्ले स्टोर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, त्या ठिकाणी आपण कोर्स सुरू करणार आहे. त्यामुळे तुमची लेखी परीक्षेची 100% तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यानंतर पूर्व अनुभवासाठी एकूण तुम्हाला 10 गुण, म्हणजे तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल 3 वर्षाचा तर त्याला तुम्हाला 10 गुण दिले जातील. त्यानंतर मोटार वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यामार्फत 10 गुणाच्या ठिकाणी तुमची डायरेक्ट
जे काही ड्रायव्हिंगची चाचणी आहे तर ती चाचणी 10 गुणाची घेतली जाईल. किमान 7 गुण तुम्हाला त्यामध्ये मिळणं गरजेचं आहे. त्यानंतर मुलाखत असेल तुमची 10 गुणाची. अशा प्रकारे एकूण तुमची 50 गुणाची या ठिकाणी ही चाचणी असेल आणि 50 गुणाच्या माध्यमातून जे पहिले विद्यार्थी येतील तर त्या 28 विद्यार्थ्याची या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत ड्रायव्हर या पदासाठी निवड केली जाईल. अशा प्रकारची एक प्रोसेस आहे. अशा प्रकारे मुंबई विद्यापीठ असेल, मुंबई उच्च न्यायालय असेल, नागपूर खंडपीठ असेल, औरंगाबाद खंडपीठ असेल, या खंडपीठाच्या अंतर्गत ड्रायव्हर या पदासंदर्भाची ही सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली. तर तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागतील तर या ठिकाणी तुमचं 10वीचं प्रमाणपत्र असेल, त्यानंतर 10वीचा दाखला असेल, 10वीचं गुणपत्रक असेल, हे सर्व कागदपत्रे लागतील. त्यानंतर तुमचं 12वी झालं असेल, 12वीचा फॉर्म भरा. त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं जाहिराती प्रसिद्धीनंतर तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तीची दिलेली चारित्र्य संपन्नेची विषयी प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी सादर करणं गरजेचं आहे. ड्रायव्हिंग लायसन लागेल 3 वर्षाचं. या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जातीचा दाखला असेल, डोमेसियल सर्टिफिकेट असेल, हे सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 2 चारित्र्य प्रमाणपत्र जे आहे तर त्याचा नमुना सुद्धा यांनी जाहिरातीमध्ये दिलेला आहे. हा जाहिरातीमधला नमुना यावर तुम्ही सिग्नेचर या ठिकाणी जवळच्या कोणत्याही 2 चारित्र्य प्रमाणपत्र तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. अशा प्रकारे या ठिकाणी चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र आहे. हे सुद्धा PDF आपण व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केले आहे. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. आपल्या जवळच्या मित्रांना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की ड्रायव्हर या पदासाठी 45,000 या ठिकाणी तुम्हाला पगार असणार आहे. अशाच अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा. ही PDF साठी तुम्हाला व्हॉट्सअपला जर PDF हवे असेल तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.